नमस्कार. आता अगदी काही 100 दिवसावर गणपती बाप्पाचं आगमन 98 दिवस गणपतीसाठी राहिलेले आहेत आणि दोडामार्ग तालुक्यातील समस्त मूर्तिकार आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. मूर्तिकारांच्या काही व्यथा आहेत जे वर्षानुवर्ष आम्ही मांडत आलेलो आहोत, शासन दरबारी मांडलेले आहेत, परंतु त्यासाठी योग्य त्या प्रमाणावरती आम्हाला हवं तसं पाठबळ कुठेच मिळालेलं नाही. मूर्तिकार हा नेहमीच एकटा आहे. त्यासाठीच त्या अनुषंगाने काही गोष्टी या ठिकाणी ठरवण्यासाठी आम्ही सर्व मूर्तिकार एकत्र आलेलो आहोत. कारण वाढती महागाई, लोक हौसमौज करतात, सगळ्या गोष्टी हौसेने मौजेने केले जातात, परंतु मूर्तीच्या बाबतीत मात्र प्रचंड तडजोड केली जाते आणि मूर्तिकाराला कुठेतरी भावनिक मुद्द्यामध्ये गुंतवलं जातं की आमची वर्षानुवर्षाची मूर्ती आहे, मग त्याची किंमत वाढणार नाही. मी आपल्या माध्यमातून सर्वात प्रथम एक गोष्ट क्लिअर करतो आहे की आम्ही गणपती बाप्पाची किंमत घेणारे आम्ही असे कोणीच नाही आहोत. आम्ही साधी माणसं आहोत, परंतु मूर्ती घडवण्यासाठी जो काही खर्च येतो तो आज वाढत्या महागाईप्रमाणे त्या खर्चाला आम्हाला सामोरं जावं लागतं. मूर्तिकार म्हणून आम्हाला मार्केटमध्ये काही वेगळी सुविधा नाही आहे. त्यामुळे आम्हाला एखादा कामगार हवा असेल, मजूर हवा असेल तर त्यालासुद्धा वाढत्या महागाईचा विचार करून आम्हाला मजुरी द्यावी लागते. आपण बघता आहात की आज 200-300 रुपयाची मजुरी आज हजारो रुपयापर्यंत पोचलेली आहे. त्यातही मजूर मिळत नाही. हा सगळ्यात मोठी अडचण आहे आणि अशा सगळ्या अडचणीवर मात करून मूर्तिकार मूर्ती करत असतो, सामाजिक बांधिलकी जपत असतो. आम्ही कुठल्या नोकरी धंद्याला जाऊ शकत नाही आहोत, कारण आमच्या प्रत्येकी शाळेमध्ये 100, 200, 300, 400 अशा मूर्त्या आमच्याकडे आहेत. अलिखित एक सामाजिक बांधिलकी किंवा आम्ही एक ती जपतो आहोत की आम्हाला त्या मूर्त्या बनवायच्या आहेत आणि त्यासाठी आम्ही आमचं आयुष्य पणाला लावणार आहोत. शासन दरबारी याचा निर्णय झालाच पाहिजे, पण तत्पूर्वी या महागाईचा विचार करता आज मूर्तीच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे आणि ही वाढ प्रत्येक ग्राहकाने समजून घ्यावी अशी या माध्यमातून मी विनंती करतो आहे. आणि एक मूर्तिकाराला सहकार्य करावं, कारण जेव्हा मूर्तिकार उद्या थकणार आहे, मूर्तिकाराचे हात थकणार आहेत, तेव्हा कुठलीही शासनाची योजना नाही आहे किंवा कुठल्याही माध्यमातून आम्हाला आमच्या आयुष्यासाठी पुढे काही तशी तजवीज दिसत नाही आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर मूर्तिकार मूर्ती करत आहे आणि पुढच्या आयुष्याला त्याला कोणी जबाबदार नसेल तर त्याला कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज, ही काळाची गरज आहे. आणि ही गरज ओळखून आम्ही दोडामार्ग तालुक्यातील सगळे मूर्तिकार एकत्र आलेलो आहोत. सगळ्या महागाईचा विचार करून एक दरफलक केलं जाईल. प्रत्येक मूर्ती, या मूर्तीची किमान मजुरी, मी पुन्हा एकदा म्हणतो की मूर्तीची किंमत नाही, त्या मूर्तीची बिदागी ही किमान ठरवली जाईल. 2 फुटाच्या मूर्तीसाठी अमुक 1 रुपये, 3 फुटाच्या मूर्तीसाठी अमुक 1 रुपये, अशा अनुषंगाचा एक फलक प्रत्येक शाळेमध्ये लावण्याचा आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे. प्रत्येक मूर्तीशाळेच्या प्रत्येक मूर्तिकाराने याची दखल घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करावं असं मी आपल्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आणि तमाम गणेश भक्तांना सांगू इच्छितो की मूर्तिकारासाठी आपण थोडं योगदान द्या, कारण मूर्तिकाराची व्यथा ही फार मोठी व्यथा आहे. अशाने मूर्तिकार अगदी रस्त्यावर येईल, कारण वाढती महागाई आणि मूर्तीच्या मिळणाऱ्या किमती यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि ही तफावत भरण्यासाठी कुठेतरी मूर्तिकाराच्या बाजूने ग्राहकाने यावं अशी मी विनंती करतो.